जिजाऊ जय शिवराय बंधूंनो, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात ढासळला तरी फडणवीस साहेब म्हणतात की राजकारण करू नका। कितीतरी मराठ्यांच्या महिलांच्या डोक्यात तुम्ही काट्या मारून रक्ताबोंबाळ केला फडणवीस साहेब। कितीतरी मराठा बांधवांना तुम्ही गोळ्या घातल्या आणि लाठीचार्ज केला तरीही तुम्ही म्हणता फडणवीस साहेब की राजकारण करू नका। याचा अर्थ असा आहे की स्त्रीची इज्जत सुद्धा तुम्हाला राजकारण वाटायला लागले। किती लाजिरवाणी गोष्ट आहे फडणवीस साहेब। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावावर करोडो रुपये तुम्ही हडप केले तरीही तुम्ही म्हणता की राजकारण करू नका। आणि तुम्ही मात्र आमच्या मराठ्यांच्या अंगावर आणि संघर्षयुद्ध मनोज दादांच्या अंगावर छगण्याला उभा केलं, दरेकरला उभा केलं, बिडेला उभा केलं आणि ती तिचभर तिच्या खुरप नारायण राणेला उभा केलं। त्याच्या ती 2 गाबडी नेपाळी त्या कुत्र्यांना उभा केलं आणि बार्शीचा अल्शिशन कुत्रा राजा राऊत त्याला उभा केलं। अशी कितीतरी अल्शिशन कुत्री तुम्ही आमच्या गरजवंत मराठ्यांच्या अंगावर आणि संघर्षयुद्ध मनोज दादांच्या अंगावर भुंकायला सोडली आणि मराठ्यांच्या विरोधात आणि सन्माननीय मनोज दादांच्या विरोधात उभा केली। अशी तुमची किती जरी कुत्री आली तरी आमचा संघर्षयुद्ध सन्माननीय मनोज दादा त्यांना भरून पुरून उरलेत आणि माझा गरजवंत मराठा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। कधीही फुटणार नाही, काळ्या दगडावरची रेष आहे। आणि हो, तुम्ही जर गरजवंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर तुमचं सरकार महाराष्ट्रात कुठं सुद्धा दिसू देणार नाही। हे लक्षात ठेवा। एकच मिशन 50% आत फक्त ओबीसी तुडच आरक्षण। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।